गरुडाला गरुड का म्हणतात? त्याची झेप गरुड झेप का होते? पोपट, कावळा, चिमणी यांच्या झेपा गरुड झेपा का नाहीत? काय फरक आहे त्यांच्यात? तुम्हाला माहिती आहे, गरुडाचं पिलू ज्यावेळी जन्म घेतं त्यावेळीच त्याची आई सरळ त्याला आपल्या पंजात पकडते आणि सरळ आसमानात भरारी घेते. नुकताच जन्माला आलेलं पिलू, नुकताच जन्माला आलेलं पिलू, त्याला श्वास कसा घ्यायचा माहित नाही, वारा म्हणजे काय माहित नाही, आभाळ कसं असतं कळत नाही, जगणं मरणं काय काय माहित नाही, नुकताच आयुष्यात आलंय. आईनं कुशीत घ्यावं, सावरावं, भरवावं, आवरावं, पण तीच आई जन्मताच त्या पिलाला आपल्या पंजात पकडते आणि उंच आभाळात अधिक 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 उंच जाते. त्या पिलाला काही समजेना उमजेना आणि अपाट उंचीवर गेल्यावर त्या गरुडाच्या आईनं आपल्या पंजातल्या आपल्याच पिलाला सरळ खाली सोडून दिलं. वाऱ्याच्या वेगाने ते पिलू सरसर सरसर खाली यायला लागलं. आता खाली आपटणार, कपाळ मोक्ष होणार, संपलं. त्या अर्थ साथ घालतं, याई 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 पकडणं, याई धरणं, याई घेणं कुशीत, याई ते वेगात खाली खाली येत आहे आणि ती आई मात्र वरच्यावर फक्त गिरट्या घालत राहते. पिलू खाली 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 अर्थ हात मारतं, साथ घालतं, याई ये ना ग, याई घेणं जवळ, याई. पण ती आई येत नाही. पिलू आता काही अवकाश राहिलेला आहे, आता आपटणार मरणार आणि ज्या क्षणी त्याला कळतं आई येत नाही त्या क्षणी ते सगळी स्वतःची शक्ती एकवटतं, स्वतःचे पंख बाहेर काढतं, त्या पंखात सामर्थ्य आणतं, बघता बघता वाऱ्यावर स्वार व्हायला लागतं आणि एक क्षण असा येतो त्या वाऱ्यावर स्वार होतं आणि सगळी शक्ती एकवटून एक उंच गिरकी घेऊन भरारी घेतं आणि वर आईला सांगतं, आई जमलं ग. सोडून द्यावं लागतं स्वतःलाच, तेव्हा घडता येतं, तेव्हा गरुड होता येतं.